प्रो मुनीम, दैनंदिन अकाउंटिंगसाठी तुमचा पर्सनलाइज अकाउंटंट. रिस्टार पुण्यातील अथर्व सुदामेनं एक हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून गणपती बाप्पाचा रील जो आहे तो बनवलेला होता आणि तो रील सोशल मीडियावरती अपलोड केल्यानंतर त्याला टार्गेट करण्यात आला आणि त्यानंतर अथर्व सुदामेनं जो रील बनवलेला होता तो व्हिडिओ सोशल मीडियावरून हटवला. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः कायदेतज्ञ असीम सरोदे सर आहेत. सर, या संदर्भात तुमचं मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी बोलणं झालेलं आहे. राज ठाकरे यांचा तो आवडता रिस्टार आहे असं स्वतः राज ठाकरे यांनी सांगितलेलं होतं. त्यानं तो व्हिडिओ डिलीट केलेला आहे. सध्या व्हिडिओ त्याचे सोशल मीडियावरती ते पाहायला मिळत नाही. त्यानं माफीचा सुद्धा एक व्हिडिओ जो आहे तो बनवलेला होता. या सगळ्यांबाबत तुमचं म्हणणं काय? माझं म्हणणं आहे की एक सार्वजनिक धार्मिक सहिष्णुता वाढवण्यासाठी तो व्हिडिओ अत्यंत चांगल्या पद्धतीने अथर्वनी बनवला होता. हिंदू मुस्लिम ऐक्य आपण संविधानाने मान्य केलेलं आहे. अशा वेळेस काही लोकांना तो व्हिडिओ आवडला नाही म्हणून त्यांनी अथर्वला कदाचित धमक्या दिल्या, धमकीवजा भाषा वापरली आणि त्यामुळे अथर्वनी तो डिलीट केलेला आहे असं दिसते. मी त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क झालेला नाही. परंतु त्याच दरम्यान एका वेगळ्या कामासाठी राजसाहेब ठाकरेंचा फोन आला तेव्हा त्यांना मी सांगितलं की अथर्व तुमचा आवडता आहे आणि तुम्ही त्याची स्तुती केली होती. तेव्हापासून तो आणखी जबाबदारीने खूप छान छान व्हिडिओ करतोय. तर असा व्हिडिओ त्यांनी आत्ता केला. तर त्याला धमक्या आलेल्या आहेत. तर आपण स्वतः आणि मनसेनी किंवा अनेक राजकीय पक्षांनी त्याच्यासोबत उभं राहायला पाहिजे, त्याला पाठिंबा द्यायला पाहिजे. कारण की हे लोक थेट धमक्या देतात की आम्ही बघून घेऊ आणि त्यांना राग येतो खूप अशा गोष्टींचा. तर माझं असं म्हणणं आहे की कोणाकडून मूर्ती घ्यायची किंवा एखाद्या मुस्लिम मूर्तिकाराकडून मूर्ती घ्यायची नाही असं काही आपल्या हिंदू धर्मात लिहिलेलं नाही. त्यामुळे कोणाकडूनही मूर्ती घेणं निषिद्ध नाही. आपण कोणाकडूनही मूर्ती घेऊ शकतो. आणि त्या व्हिडिओमध्ये जो एक सामाजिक जातीय धार्मिक सलोखा दाखवण्याचा प्रयत्न केलेला होता ती आत्ताच्या काळाची गरज आहे. जे असहिष्णू लोक असतील, ज्यांना विचार समजत नसतील, संविधान समजत नसेल, त्यांच्या धमक्यांना अथर्वसारख्या लोकांनी घाबरू नये. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. हे मी अथर्वपर्यंत वेगळ्या लोकांच्या मार्फत पोचवलेलं आहे. सध्या त्याचा फोन बंद असल्यामुळे संपर्क झाला नाही. मात्र अथर्व सुदामे हा चांगला परिचित आहे. त्याचे सोशल मीडियावरती मोठे फॉलोअर्स आहेत किंवा ज्या पद्धतीनं तो रील बनवतो, हे रील डिलीट करण्यासाठी नक्की भाग का पाडण्यात आला? तुम्हाला काय वाटतं की हिंदू मुस्लिम ऐक्यतेचं ब्राह्मण महासंघाचे, हिंदू महासंघाचे जे आनंद दवे आहेत ते असं म्हणतात की अथर्व सुदामेनं अक्कल शिकवू नये, माहीत नसलेल्या गोष्टींमध्ये पडू नये, याच्याला मात्र विरोध होता त्यांचा. काय आहे की काही बौद्धिक बिंदू दवेंकडे गेले पाहिजे, म्हणजे त्यांना बौद्धिक शहाणपण ज्याला आपण म्हणतो, इंटेलेक्च्युअल विजडम, ते त्यांना येईल. ज्यांनी कोणी अथर्व सुदामेला धमक्या दिल्या असतील ते वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत. कट्टरवादी हिंदुत्व मानणारे असो किंवा कट्टरवादी मुस्लिमवादी असो, हे भारताच्या लोकशाहीसाठी आणि संविधानासाठी धोका आहे. आणि तशापैकी काही लोकांनी जर अथर्व सुदामेला धमकी दिली असेल तर त्यांनी ताठमानेने त्यांच्यासमोर निडरपणे उभं राहायला पाहिजे होतं आणि व्हिडिओ डिलीट करायला नको होता. म्हणून मी अथर्वला अशी विनंतीसुद्धा केलेली आहे की पुन्हा त्यांनी तो व्हिडिओ स्वतःच्या सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर त्यांनी टाकावा, पुन्हा तो अपलोड करावा. कारण की तसंही अथर्वनी तो डिलीट केल्यापासून खूप मोठ्या प्रमाणात लोक व्हायरल करत आहेत तो व्हिडिओ आणि सगळेजण ॲप्रिशिएट करत आहेत की अत्यंत साध्या पद्धतीने अथर्वनी काही व्हिडिओ केले, काही विनोद त्याचे लोकांना कधी पांचट वाटले, कधी खूप निरर्थक वाटले, परंतु एक प्रवास असतो माणसाचा समजदारीकडे जाण्याचा आणि तो आता अथर्वनी अचीव केलेला आहे. आणि त्यामुळे खूप मेहनतीने त्यांनी स्वतःचं नाव रीलच्या क्षेत्रात कमावलेलं आहे. या स्पर्धेच्या युगात अशा पद्धतीने नाव कमवणं हे खूप कठीण आहे. ते आपण ॲप्रिशिएट केलं पाहिजे. आणि तो आता एक वैचारिक भूमिकेतून काही व्हिडिओ जर बनवत असेल तर ते सुद्धा आपण सगळ्यांनी पाहिले पाहिजे. त्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य केलं पाहिजे आणि आपल्याला सुद्धा अभिव्यक्ती नाही आवडला तुम्ही तो नका बघू व्हिडिओ, असं माझं मत. काय म्हटले ज्यावेळेस तुम्ही हे राजसाहेबांना सांगितलं त्यावेळेस राजसाहेबांची प्रतिक्रिया काय? त्यांना मी तो गणपतीचा जो व्हिडिओ आणि तो प्रसंग जो रीलमध्ये दाखवला होता तो त्यांना वर्णन करून सांगितला आणि तेव्हा ते मला म्हणाले की अरे हा तर खूप चांगला व्हिडिओ आहे, हा खूप चांगला विषय आहे आणि असा केला त्यांनी ते खूपच ॲप्रिशिएबल आहे. तर मी बोलतो अथर्वशी असं ते म्हणाले. तेव्हा मी त्यांना म्हटलं की सध्या त्याचा फोन बंद आहे, पण उद्या कदाचित ते त्याच्याशी संपर्क साधतील. आपण पाहतोय की अथर्व सुदामेनं जो व्हिडिओ बनवलेला होता त्याला टीका झाल्यानंतर तो व्हिडिओ डिलीट करावा लागला. मात्र ही तक्रार जी आहे ती आम्ही राजसाहेबांपर्यंत पोहोचवलेली आहे आणि राज ठाकरेंनी सुद्धा या व्हिडिओचं कौतुक केलेलं आहे. कदाचित राज ठाकरे अथर्व सुदामेशी उद्या बोलतील अशी प्रतिक्रिया असून सरोदे सरांनी दिल्यास पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोन, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे.
बिजनेस में एक गलती और भारी पेनल्टी, जीएसटी, इनकम टैक्स, अकाउंटिंग, इतनी झंझटों में उलझे रहेंगे तो बिजनेस कैसे बढ़ेगा? बिना गलती बिना पेनल्टी, लेकिन करेगा कौन? प्रो मुनीम, आपका पर्सनल अकाउंटेंट, सिर्फ 65 रुपए पर डे में अकाउंटिंग, जीएसटी, इनकम टैक्स, प्रोफेशनल टैक्स, फाइलिंग, बिना किसी एक्स्ट्रा चार्जेस, सटीक, सुरक्षित, प्रोफेशनल सेवा। मैं तो प्रो मुनीम से जुड़ रहा हूँ, और आप? अभी कॉल करें 1800-266-1294 या विजिट करें promunim.com। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।